आरोपी शोध पथकाचे अधिकारी PSI योगेश नालटे, सोबत कर्मचारी पोलीस हवालदार शैजाद खान, पोलीस हवालदार संजय भूषणम, पोलीस अंमलदार निलेश पवार, रितेश वर्मा, मनोज बहुरूपी असे आरोपी चेक व इतर कारवाई करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आकाश उर्फ पद्दू राजकुमार शुक्ला वय 24 वर्ष, राहणार कपिलनगर दुर्गादेवी मंदिराच्या जवळ नारी रोड, हा आपल्या पांढऱ्या कलरच्या मोपेडने MD मेफेड्रोन नावाचा एक अंमली पदार्थ आहे तो विक्रीकरिता घेऊन येणार आहे. अशा कारवाईवरून सदर अंमलदार अधिकारी यांनी माननीय वपुनी साहेब ACP साहेब यांना माहिती दिली. त्यावरून त्याच्यावर सापळा कारवाई करून ऑटोमोटिव्ह स्केअर ते कपिलनगर चौक या आम रोडवर कपिलनगर चौकात कारवाई केली असता त्याच्या झडतीत 2.38 ग्राम MD 23,800 रुपयाची, 10,000 रुपयाचा मोबाईल आणि 70,000 रुपये किमतीची त्याची मोपेड विना नंबरची अशी ताब्यात घेण्यात आली होती. त्याच्यावर 8क-21ब NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपीचा PCR घेण्यात आला होता. त्याच्याकडून एकूण 1,03,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आरोपीवर का गुन्ह्याचा हे MD कुठून आणला होता आणि कुठे जात होता? आरोपीवर याच्या अगोदर 775/2024 NDPS ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे जरीपटका पोलीस स्टेशनला. तसेच तो शरीराविरुद्ध अगोदरचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर जरीपटका पोलीस स्टेशनला. आरोपी हा विक्रीच्या उद्देशानेच बाळगून होता. तपासमध्ये कुठून आणला आहे MD कुठून घेऊन येतो काही जानकारी आला का? आरोपी हा सराईत असल्याने त्यानं तपासात बऱ्याच बाबी हे केल्या नाहीत, डिस्क्लोज केल्या नाहीत. त्याचा आणखी कोणाकडून आणला होता त्याचा शोध सुरू आहे. सर, लोकांना का आवाहन करा असे धंदे चालते नाही पोलिसला जानकारीसाठी काय एक आवाहन करतात? बराच वेळा असं होते की लोक या आरोपितांच्या धाकाने पोलिसांना माहिती देत नाहीत आणि माहिती जेव्हा आपण कधी आरोपींना चेक करतो त्यांच्याकडून नसते, त्याच्यामुळे कारवाई करता येत नाही. पण ज्यावेळेस नागरिकांना जर अशा प्रकारची माहिती असली त्यांनी पोलिसांना जर माहिती दिली त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व त्या आरोपितांवर सक्त कारवाई करण्यात येईल.